सकाळी सकाळी 5 वाजता काळ्या अंधारामध्ये झोपेत उठून आपण हातामध्ये पहिले ब्रश घेतला, ब्रशले पेस्ट लावलं, खप्पा दातं घासले, जरासा गुडला गिडला केला, मग काय तोंडावर थोडंसं हलकं हलकं पाणी गिनी मारलं. नंतर काचकाच टावेल आणला, तोंड पुसायला सुरुवात केली, खप्पा थोडेसे केस बराबर केले, जॅकेट घातलं ना आपण जिमला रवाना झालो. पहाटे 5:45 जिम उघडली होती, लाईट दिसत होती चालू. इथं जिममध्ये आल्यावर तर साला थर्ड इयरपेक्षा जास्त तर सेकंड इयरवाल्याची गर्दी दिसून राहिली. जिमवरून आल्याला सोयाबीन टाकलं उकडाले, मग उकडलेल्या सोयाबीनमध्ये जरासं दही टाकलं, मॅगी मसाला टाकला, मग त्याला मस्तपैकी नाश्त्यामध्ये खाऊन टाकलं. मग जरासा दुपारी आपला 11 वाजता पेपर होता, मग थोडासा अभ्यास थोडी रिव्हिजन करणं गरजेचं आहे. पेपर आहे आपला युनिव्हर्सिटीचा. पेपर झाल्यावर थोडा टाईमपास केला पोट्ट्यांसोबत. मग त्याच्या बाद मेसमध्ये जेवायला गेलो, दुपारचं जेवण केलं मेसमध्ये. मेसमधून जेवण झाल्या रूमवर येऊन टाईमपासच करत होतो. का टाईमपास करता थोड्याच वेळामध्ये पूर्ण रूममध्ये मित्र मैफिल भरली जराशी. अभ्यासाचं डिस्कशन करायचं तर फक्त टाईमपासाच्या गोष्टी चालू होत्या आमच्या. मग असे झोपलेले आळशी लोक पाहून मला बी मस्तपैकी गाढ झोप लागली. मग मीनं बी थोडा वेळ झोपून घेतलं. थोडा वेळ करता 6 वाजत आले होते. मग थोडा वेळ अभ्यासाला हात लावला, उद्या आपल्या पेपरचा सिरियसनेस थोडी दाखवावा म्हणून. मग त्याच्या बाद नाश्ता करायला गेलो, बाहेरून जरा हिंडून फिरून यावं म्हणलं, हातपाय मोकळे करून. मग नाश्ता झाल्याच्या बाद डबल उरलेला अभ्यास करायला बसलो. उद्याच्या पेपरचं काही येत नव्हतं तर मग रात्री 8 वाजता डबल मेसमध्ये आलो. रात्रीचं जेवण खावण केलं पोट भरून. मग त्याच्या बाद हॉस्टेलवर वापस आलो, रूमवर गेलो. रूमवर जाऊन डायरेक्ट आता लॅपटॉप उघडलेला आहे. आता अनलिमिटेड नॉनस्टॉप 11 वाजेपर्यंत फक्त उद्याच्या पेपरचा अभ्यास, बाकी काहीच नाही.